फेसबुकला मूळ मालक लक्षाची आज मुलाखत आपली बघितली. बर. डोळे भरून आले. काय बघितलं? नाही, तुमची जी आजी संगोपन गोवंश ह्याच्याबद्दलची माहिती जी आहे ती माहिती खूप खूप छान वाटली. एक लक्षाचा मालक तुम्ही शोधून काढला. त्यानंतर त्याचे आई वडील हे तुम्हाला आज नव्हते सापडतील. त्याबद्दल एक जिव्हाळा, प्रेम, हे म्हणजे आम्ही 7वीला डाव आबाजीराव पाटलाचा धडा होता. त्याची मूळ आज म्हणजे एक माहिती मिळाल्यासारखं वाटली. त्या धड्यामध्ये जसं होतं 7वीला, म्हणजे ह्या काळी 15 वर्षाचा 20 वर्षाचा. या अगोदर अशा गोष्टी मीडियावरती कधी बघायला मिळाल्या? नाही नाही नाही, मीडियामध्ये बघायला काय मिळालं, फक्त तुम्हाला सांगतो हे जे वार्ताहर समजा ही पोस्टरबाजी किंवा जे करते त्यांनी फक्त तुम्हाला सांगतो त्या मालकाचं गुण गाणं, हे तुमचं नाही. तुमचं कसं आहे, डायरेक्ट मूळ शोधणे आणि त्याबद्दलची माहिती घेणे आणि ती माहिती लोकांपाशी पुरवणे, की ज्या माहितीमुळे लोक आता सध्या तुम्ही जी माहिती देता घेता त्या माहितीमध्ये खूप छान वाटलं. म्हणजे खऱ्या अर्थानं एक जनजागृती किंवा वास्तव गोष्टींची जाणीव. नाही, मूळ जनजागृतीपेक्षा वास्तव ग्रामीण भागातला जो कलाविश्व जे असतो, जसं समजा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जी घोडी जी होती वापरत जी होती, जे आज धनगर मेंढ्यापाळ जी वापरतात तशी घोडी, ते अजून सुद्धा शोध चालू आहे त्याच्यावर, की समजा ते कसे जिंकत होते ते घोडे कुठे होते. तसं तुम्ही किल्लारचं किंवा गावरान गोवंश आता बकासूर पळतो, हा जातीचा गोतीचा हा विषयच नाही. आज तुम्ही लक्षात काढला की म्हैसूर पळते का किल्लार पळते का कुठलं पळते. किल्लारमध्ये लोक काय समजायचे, फक्त वरी शिंग असतील, तोंड असं असून तसं असून. तुम्ही गाजरी किल्लार, काजळी किल्लार म्हणजे सगळ्या जातीच्या त्या सांगतात. प्रत्येक मुलाखती मी तुमचे बघत असतो. गावरान गाय, देशी गाय किती दूध देते जास्तीत जास्त आपली, त्याच्याबद्दल तुमची जनजागृती सगळ्यात महत्वाची. आज तुमच्या मुलाखत, परवा एक मुलाखत बघितली, 100 रुपये लिटर दूध झाले म्हणले. पहिले ते दूध न्यायला लोक नको म्हणत होते. आज मला सांगा, तूप 1000 रुपये 1500 रुपये किलो पर्यंत गेले गावरांचं. म्हणजे तुम्ही दाखवताना माहिती, ह्या माहितीमुळे सगळं मिळायला लागले ना. बरोबर बरोबर. तुम्ही एक माहिती पुन्हा दिली होती बघा, की एक ती कुठली होती, सिंपन वगैरे केलं होतं बघा त्यांनी ते भाकड गाय सांभाळतात त्यापासून ते जीवाश्म हे सगळं केले. ते घर तुम्हाला सांगतो खूप गाजलेलं आहे. त्या घरामध्ये हेच लागत नाही, तुम्हाला सांगतो ऊनच लागत नाही. म्हणजे अशी माहिती, ही माहिती देता म्हणजे ही माहिती कसं आहे, 1 लाखोंशी रुपये जरी दिले तरी ही माहिती कोणापर्यंत पोहोचवणार नाही. पैसा येईन पैसा जाईन, पण माहिती देणारा आणि अचूक माहिती करणारा फक्त पहिल्यांदा सगळ्यात पहिला वार्ताहर तुम्हीच. चॅनल कधीपासून बघताय? कमीत कमी 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालं. 1 वर्षामध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टीवर बारीक लक्ष दिलं असणार आहे. बारीक लक्ष म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये कसं तुम्ही जे करता बारकाव हा सगळ्यात महत्वाचा आहे. शेवट एक मला लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो, आपल्याकडे बटाट्याची जात नव्हती. त्यानंतर आपल्याकडे तुम्हाला 72चा दुष्काळ पडला. आई वडील सांगते 72चा दुष्काळ पडला. आजी आजोबा सांगते त्या टायमात हे सरकारी बाबीचं झाड आलं आपल्याकडे, हे नव्हतं, बटाटा आपल्याकडे नव्हतं. ह्या जी गोष्टी ज्या आहेत हे सांगतात पहिले माणसं. पण हे जे तुम्ही जे करता, तुम्ही तो त्रिकोंडीचा राजा असेल किंवा तो बैल असेल, त्याच्या नावाचा सुटलं जरा, म्हणजे असं जे स्वतः हे सगळे हे स्वतः म्हणजे हे सोपं नाही घेता का. हे जे आज तुम्ही जे सांगताय, हे नाव जे घेताय, हे जे सगळे आणताय किंवा तुम्ही कुठला बाजार दाखवताय, ह्या बाजारामध्ये बैल कसा आहे, त्या बैलाची ठेवण कशी आहे, आखीव रीती बांधणीची आहे, सगळं कसं आहे, ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत का त्या लोकांपर्यंत पोहोचायला लागल्यात. आणि त्या माहितीमुळे लोक कसं जनजागृतीमध्ये 100 वेळेस ते तुमची माहिती बघून डोक्यामध्ये ठेवून किंवा युट्यूबमध्ये कुठेतरी डाउनलोड करून कुठं बाजारात जात असतील, कुठं जात असतील, त्या बारकावी बघायला लागले. बैलाची चाल कशी, बैलाचा खांदा कसा, बैलाची पोळी कशी, शिंग कशी, कुठं काय आहे का, किंवा गाय कशी, ते संगोपन कसं व्हायला लागलंय. बरोबर. भाकड पण गाय असू द्या, पण गावरान गाय देशी वंश जी म्हणतात, हा देशी वंश वाचला पाहिजे. हे तुम्ही जी माहिती करता ही सगळ्यात महत्वाची. म्हणजे जे वाचण्यासाठी, टिकवण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या आपल्या परिवाराकडून पोहोचवतायत मला कानापर्यंत तरी. एकदम कसं होतंय तुम्हाला एक सांगू का, ज्या वेळेस तुम्हाला सांगतो ते मी फेसबुक बघतो आणि फेसबुकमध्ये सारखं असतं, कोणाची गाय विक्रीला आहे, कोणाचा बैल विक्रीला आहे, त्या पोस्टला मी खाली टाकत असतो. हे काही लोक अंधश्रद्धा बाळगून आहेत, बाबा तिच्या पायात लक्ष्मी आहे, विकू नको, तुला काय अडचण असेल तर तुझ्या जवळच्या नात लागायला दे, अशा मी मुद्दाम पोस्ट टाकत असतो. कारण का, तुम्ही आज मला सांगा, हे लक्षात तुम्ही शोधला, हे त्याला ते खंत काय राहिली, मालकाला काय आई वडिलाची खंत राहिली, मग आपल्यापासून जर जाणार चित्रात जर एखादं जर नवीन नाव पैदा करत असलं तर ते करायचं काय. बरोबर. आणि तयार होणार म्हणजे एक लक्षात घ्या, आता बकासूरचं कोणालाच काय माहिती नव्हतं.
कुणालाच माहित नव्हतं. आणि हा कसा होणार आता, म्हणजे कुठल्याही वस्तूची किंमत कधी बाजारात ही कुणालाच माहित नव्हती. आज आपल्याकडे एक 99% तर सगळे वंश देशवंश गेले जमाय, त्यातनं 10% 20% जे राहिलेत, पण त्याच्यासाठी चालणारी धडपड ही तुमची. कारण आज तुम्ही जी फेसबुकला जाहिरात देत असाल, कुठं देत असाल किंवा कुठं टाकत असाल, ही जाहिरात जी आहे टाकायची करायची, ह्या जाहिरातीमध्ये सगळ्यात सहभाग महत्वाचा तुमचा आहे. हे आमदार खासदार हे जे सगळे लोक येतात, हे तुम्हाला सांगतो काय करत होते, प्रदर्शन भरवताना ते काय करते तुम्हाला सांगतो, बक्षीस देतात, वाटप करते, हे करते ते करते. तिथं माझी योगायोगाने तुमची कुठे भेट झाली, पहिला पुरस्कार मी तुम्हाला देईन. त्यांचं ते फॉर्मॅलिटी पूर्ण करतात, पण जे वास्तव आपल्याला वाढ करायची ते त्यांना पुरवाय वेळ नाही ना. ते कसं आहे तुम्हाला सांगू का, एक वेळेस प्रदूषण भरत जातं. पशु प्रदर्शनामध्ये काय केलं त्यांनी 4 दात 2 दात 6 दात काढले. मग मी त्या प्रदर्शनामध्ये काय म्हणतो, 4 दात 6 दात तुम्ही काढलेत की चालू आहे ते, पण जे बाबा जे रिटायर झालेत बैल, जे बडाव बैल झालेत, त्यांचा पण तुम्ही त्यांना पण पुरस्कार द्या ना. आता तुम्ही हे जे चॅनलचं काढलंय तसंच एक आता महाराष्ट्र केसरी पैलवानाचं एक चॅनल निघलेलं आहे, जे वयोवृद्ध पैलवान झालेत, ज्यांना बाबा आज खायला काय भ्रांत आहे, अशाच एक चॅनल निघालेलं आहे. तिथं तशी माहिती देतात. मग जे चालू रनिंगचे पैलवान आहेत त्यांना ते स्वतःहून पैसे देतात. सिकंदर शेठ असेल कोण असेल ते स्वतःहून पैसा पुरवठा करते त्या चॅनल मार्फत, की ह्यांना द्या बाबा, त्यांचं उदरनिर्वाह 1000 द्या, 5000 द्या, 4000 द्या, त्यांचं भागू द्या, असा विषय होतोय. मग हिथं सुद्धा तुम्हाला सांगतो, आता संगोपनामध्ये आता काय मोलमजुरी करून गाई सांभाळतात, ज्यांच्याकडे खरं जातीवंत गाई आहेत, पण ह्याची माहिती तुम्ही पुढे पुरवता ना. आता कसं होतं, लोकाश्रय जसा राजर्षी शाहू महाराजाकडे कसा लोकाश्रय होता, की बाबा ज्याला कुस्ती खेळायची त्यांनी जाऊन तिथं त्यांच्या तालमीत थांबायचे, ते स्वतः सांभाळायचे. ते झालं, पहिला काळ होता. आता हा ऑनलाईनचा जमाना निघलाय, अपडेट लगेच. पण ह्या अपडेटमध्ये तुम्ही अपडेट देत चालता ना, की बाबा इथं हे आहे, जिथे हे आहे ते लोकांपर्यंत माहिती सगळी चालली ना. आज तुम्ही कुठून बोलताय? मंगळवेढा सोलापूर. मंगळवेढा सोलापूर. मी बोलतो इडशीतून. कुठून? इडशी, धाराशिव जिल्हा. बर. बघा, मग मला सांगा, आज तुम्ही तिथून बोलताय, मी तुमची माहिती आज बघतो, प्रत्येक चॅनलचे तुमची आलेली माहिती मी तुमचे हे अपडेट टाकतो. दे धमाल एक टीमचं एक सध्या फेसबुकला पेज निघले मनोरंजनाचं, त्यांनी तुम्हाला सांगतो, त्यांच्यासाठी मी त्यांना एक पोळ्याचा भाग बनवण्यासाठी त्यांचे मी 8 दिवस मागे लागलो. ते चांगले कलाकार ओळखी झालेत माझ्या अहमदनगर जिल्ह्याचे, दे धमाल टीमचं. मग त्यांनी तुम्हाला सांगतो खास बैलासाठी त्यांना जात येऊन मी तुम्हाला त्यांचं ते पाठवतो, तुम्हाला सांगतो, हा तुमचा व्हॉट्सअप नंबर असेल तर, त्यासाठी त्यांना 2 दिवस वेळ काढून तुम्हाला सांगतो त्या शेतकऱ्याच्या फार्मवर जावं लागलं बैल पोळ्याचा भाग बनवण्यासाठी. आणि जातीवंत आपली काजळी खिल्लारच्या बैलाचा त्यांनी भाग काढला. मग ह्या गोष्टी जे करायला ही धडपड पहिलं नव्हतं ना, कुठेही मिळायचे घ्यायचे. मग आता त्या लोकांना त्याबद्दल आस्था निर्माण झाली, त्या गोष्टीची किंमत तयार झाली. बरोबर. मग ही किंमत कशामुळे वाढली? आज तुम्ही ही जी माहिती देता त्या माहितीमुळे चालली ना. आज तुमच्या चॅनलमध्ये जी गाय दिसते, आज गाय तुम्हाला 5 फूट 5.5 फूट उंच असेल किंवा तिची शिंग असेल, हे असेल, ह्याची सगळी पगडी असेल. आता सरसरी लोक कसे म्हणते, तुमचा मंगळवेढा सोलापूर भाग आला की म्हैस आली सोलापुरी, बरोबर आहे का नाही? त्या भागाला तिचं कान कातरलेलं असेल, काळी असेल किंवा लांब नाक असेल, काय असेल त्या गोष्टी. पण तसं तुम्ही प्रत्येक भागामध्ये जाऊन कुठली गाय आली, कशी आली, कुठून आली, तिचे मूळ मालक कोण, काय कोण, किंवा त्या तुमच्या त्या ह्याचा एक दल असतो सारखा जास्तीत जास्त गाईचा, जे पळण्याचा भाग आहे ते बघा, ते कुठल्या गायी आहेत, ते काळ्या गायी आहेत, पांढऱ्या गायी मिक्स ते चॅनलला सारखं. ही जी माहिती जी घेता, ह्या माहितीमध्ये अपडेट घेण्यामध्ये हा खूप तुमचा मोलाचा वाटा आहे. धन्यवाद. मानव पशुधन अधिकारी जसं शिवशंकर स्वामी कसाईपासून गायी बैल वाचवण्यासाठी प्रयत्न करतात, तसं तुम्ही देशी गोवंश जपण्याचा हा प्रयत्न आहे तुमचा. तुम्ही पुरस्काराचे खरे सत्य माणसं तुम्हीच, आपल्या कृषी भूषणचे. पण हे अजून राजकारणी लोकांपासून तुम्ही लांब आहेत, उपेक्षित आहेत. तुम्ही पगार काय सगळ्याला चालू करताल, हो, सगळ्याला देतात, सगळ्या घेतात. पण जो माणूस आज जीवाचं रान करून प्रत्येक ठिकाणी मुलाखत करणं सोपं काम नाही. पेट्रोल जाळणं, तिथं जाणं, त्याची माहिती घेणं, त्याला वेळ देणं, त्याचा वेळ काढणं, ह्या गोष्टी काय सोपं नाही. माणूस बोलताना बोलतो, हे मी करू शकलो असतो 10 मिनिटात होते. खाली कमेंट पण मी बघत असतो, त्या कमेंटला पण उत्तर तशी देत असतो. बाबा तू एक 10 मिनिटं वेळ घरापासून बाहेर काढ. तू वेळ घरापासून 10 मिनिट काढ. तुझं लहान लेकरू घरात आल्यावर तांबर पाणी भरू शकते का? किंवा तुझ्या घरात रोज तुला पहिलं पाणी किती लागतं ह्याच्यावर तुला अंतर कळते का? येतो ना, बरोबर आहे की नाही? तुमच्या घरात जर तुम्ही चहा प्यायला बसला तर तुम्हाला साखर किती लागते हे तुम्हाला गणित नसतं. आणि तुम्ही बाकीच्यांना बोलण्यात काय मजा आहे? बोला ना, जे बोलतोय. म्हणजे तुम्हाला थिएटर, तमाशा, थिएटर, गौतम पाटील ह्या गोष्टी पाहिजेत. पण जो माणूस ज्या माणसासाठी त्या माणसासाठी तुम्हाला ते नको का? मग त्यासाठी तर मी कोणाला राग पण येऊ नये, कोणाला वाईट वाटू नये,
किंवा कोणता मनाला लागू नये म्हणून मी सांगत असतो की तुम्ही सरळ पद्धतीची प्रत्येक गोष्टीची भेट घ्या आणि मग अंतकरणाला लावून घ्या. जागेवर बसून घरात बसून त्याची शहानिशा करू नका किंवा मीपणा गाजवू नका. ते तुमचं कार्य हे खूप मोलाचं कार्य आहे. हे कार्य खूप गाजणार आहे. हे कार्य कमी नाही. हे कार्य तुम्ही जे करता हे कार्य माणूस बोलायला कुणीही बोलतं. सोपं नाही. पाऊस आहे, ऊन आहे, वारा आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. माणूस मग तुम्ही उन्हाळ्यात बाहेर निघू शकतो, पाऊस 4 दिवस थांबला की करू शकतो. थंडीच्या दिवसात पण थंडी वाजणारच आहे. असा कुठला देवाने बनवलेला माणूस नाही. आणि शेवट कसे माणूस हा 4 तोंडीचे राहते. कुणी काही बोलणार आहे, त्याला ते दुर्लक्ष आणि महा. पण तुम्ही जे कार्य करता हे कार्य मला आजचं सगळी एपिसोड बघितले. आजपर्यंत मला कधी कॉल केला नाही. पण आज हा मालक मूड राहिला त्यासाठी तर लक्षासाठी. आणि शेवट त्याची संधी खंत काय सांगितलं की बाबा मला हे आई वडील मला मिळाले नाही. कारण आई वडील मिळतील आता हा जसं तुम्ही काढला तर अजून 4 भागात 7 भागात महिना 4 महिने कधी ना कधी तुम्ही शोधताल. हा विषय वेगळा राहिला. पण हे जी मोहीम जी चालू ही मोहीम सोपी नाही. हा त्याग करू नये मोहीम त्याग. म्हणजे हे मी तुम्हाला एकच प्रश्नात पहिलं उत्तर काय दिलं की शिवाजी महाराज जे त्यांच्या मावळ्याला जे घोडे वापरत होते त्या घोड्यावर अजून शासनाचं चाललंय की कुठले घोडे होते. कारण आज घोडा आपल्याकडे तुम्हाला सांगतो कुठला जरी आणला का घोड्याला नाल लागतोच. घोडा 5-10 किलोमीटर सुद्धा चालू शकत नाही. मग ते पहिले घोडे डोंगरावरून इकडून तिकडे पळत कसे असतील आणि निबर किती असतील. आज ही मेंढी पाळजी पाळतात का क्षेत्र म्हणा घोडे म्हणा त्या भागातले ते घोडे असणार आहेत ना. बरोबर. कारण ही जी जात जी शोधते ती जात सगळ्यात महत्वाची. म्हणजे जे आता आवडत नाही काही जणांना ते महत्वाचं होतं. तेच आलं ना पुढं. आज आपल्याकडे संकरित गायीसाठी आपल्या देशी गायी गेल्या. आपल्या गावरान गाई संकरित गायीच्या दुधाच्या 8 तासापायी गेल्या. बरोबर. जास्त दूध देते. शेवट फॅट न लागल्यामुळे त्या माघारी झाल्या. आज गावरान गायची फॅट लागते. बुद्धी मुलांची त्यासाठी हे दूध पाहिजे. आज अक्षय कुमार असं अमिताभ बच्चन असं ह्यांच्या घरी दूध जाते 300 रुपये लिटरने जाते 200 रुपये जाते. डॉक्टर त्या गाईला काय खाऊ घातल्यानंतर त्या मुलाची बुद्धी वाढेल. पुन्हा आपलं तूप त्या भावात झालं. पुन्हा गावरान गायपासून मिळणार उत्पन्न हे वाढलं की त्या उत्पन्नापासून काय होते तुम्ही जीवाश्म घनाश्म हे दाखवलं. त्यानंतर ते गोमूत्राचं सांगितलं. पुन्हा त्या तुपाची माहिती गोमूत्राची माहिती ह्या ज्या गोष्टी आज त्या मला सांगा आपण बाजारात टमाटा आणलं फ्रीजमध्ये ठेवलं तिसऱ्या दिवशी नासून जाते फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर. आणि त्या माणसाने माहिती देताना काय सांगितलं हे टमाटर 20-20 25-25 दिवस त्या टमाट्याला बाद होत नाही. बरोबर. ही माहिती म्हणजे मिळणं म्हणजे ही सोपी गोष्ट नाही. म्हणजे आज कृत्रिमरित्या मिळालेल्या पैशातून ज्या वेळेला अन्न घेतो आणि ते कृत्रिम प्रिझर्व करतो किंवा कृत्रिमरित्या त्याला साठवून ठेवतो तर त्याचं पण आयुष्य कमी आहे आणि आपल्या हाडाचं रक्तात पण आयुष्य कमी. आपण ज्या टायमात आपण म्हणतो डोक्याचं आपलं टक्कल पडायला लागले हे वापरा ते वापरा का वापरा ज्या टायमात ह्या गाईचं दूध येते पाकिटमधलं आपण दूध वापरतोय त्याचे सगळं फॅट काढलेलं असतं. जिथं कारखाना आहे त्या कारखान्यामध्ये तिथं शेजारी कुत्री फिरणं त्या कुत्र्याच्या डोक्यावर अंगावर केस राहिलेली नाहीत. त्याच्यामुळे आपण चहा पितो ते आपल्या डोक्याची केस जातात. आज भले किती कॅन्सरचा आजार होऊ द्या रोज जर गावरान गायचं सकाळ संध्याकाळी 1-1 ग्लास म्हणा दूध गोमूत्र जर माणूस पेला त्या माणसाच्या अंगात राहतच नाही कॅन्सर. करोड रुपये शिरकावा करणार नाही आणि करत पण नाही. आज पहिली लोक तुम्हाला सांगतो सकाळी उठल्या गायचं दर्शन घ्यायचे गायच्या टाकीहून हात फिरवायचे. मी बघितलेत 110 वर्ष झाले एक माणूस जगतोय. रोज सकाळी उठायचा गायच्या अंगावरून हात फिरवायचा. तुमचा सोलापूर जिल्ह्यातील मारोडी होता जैन गो संघटना आहे ती आता आहेत का कसं काही ताग आहेत तर त्यांनी म्हणले होते की मी जगलो तर माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी गोवंश वाढवून. आणि आजचा तरुण वर्ग काय करतो ती गाय पैसे किती देते त्याच्याकडे बघतो आणि पैसे कधी मिळायचे त्याच्यापासून. म्हणजे या ठिकाणी बुद्धी 50% अर्धवट राहिली म्हणजे संकरित गायीच्या अंगावरून हात फिरवल्यानंतर आपल्याला लाखो कोट्यवधी खर्च करून सुद्धा जो आजार आपल्याला कमी करता येत नाही हो त्या आजाराचं औषध नुसतं अंगावरून हात फिरवलं तरी. हो पहिली मेन गोष्ट तुम्हाला सांगतो सांगायची गावरान गाय जी आहे आपल्या गावरान गाय कुठेही बसू द्या दारात बसू द्या आपल्या कुठे असू द्या त्या जागेवर आपण जर बसलो तर त्या जागेत गरमीपणा असतो. कधी तुम्हाला थंडीच्या दिवसात मिळतो पावसाळ्यात बसा तुम्ही तिथं गरमी लागते उन्हाळ्यात बसा तिथं थंडपणा मिळतो. म्हणजे देवाने बनवलेलं चक्र जे आहे ते तिच्यामध्ये आपल्याला सगळं मिळतं. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो आपण जे दूध खातो ते दूध आपल्याला हलकं पचायला जड नसतं. म्हशी दूध खाल्लं की बुद्धी काय ती वाढ होत नाही फक्त अंगाचं शरीर वाढतं. तर तुम्हाला चपळपणा हरणासारखा राहत नाही चित्त्यासारखा बिबट्यासारखा हे तिथं पुन्हा बदल होतो अजून. आणि तूप म्हणलं तर तुम्हाला सांगतो मेंटॅलिटी आज एमपीसी परीक्षा द्यायचं पोरांना काय वाटतं 10वीतनं तर आम्हाला बरं पॅकेज मिळावं आम्ही मोठ्या कंपनीत जावं आम्ही हे करावं ते करावं. प्रत्येक पालकाचं म्हणजे काय झालं की मन बदलंय. लातूर पॅटर्न असेल तुमचा पुणे पॅटर्न असेल पण त्याला काय वाटतं की माझा मुलगा पटकन ऑफिसर बनावा आणि 10-5 लाखाचं 20 लाखाचं पॅकेज घेऊन चालावा.
हे वाढ व्हावी सगळ्याला वाटते. मग त्यासाठी ते प्रयत्न करतात. मग तसं मला सांगा, ही प्रयत्नाच्या दुनियेत तुम्ही सगळं सुख समाधान हरून घेतलं ना. संकरित गाय तुमच्या दारात आली, तुम्ही काय म्हणतात, माझी गाय 10 महिन्यात लागून निघली तिची कालवड, 8 महिन्यात ती गाय गाभा गेली, 7 महिन्यात मी लागून काढली. मग हे आपल्या गावरून गायला थोडा उशीर लागतोय, पण ते जिथं तुम्ही देर घेता ते तुम्हाला फळ चांगलं मिळतंय ना. जुनं ते सोनं आणि ज्या गोष्टीला वेळ लागतो त्या ठिकाणी चव असते, ही जन्म देणाऱ्या आई बापानीच पुढच्या पिढीला शिकवली नाही. संस्कार जे म्हणतात आणि संस्काराची तालीम जी होती ती फक्त तुमच्यापासून सुरू झालेली. धन्यवाद साहेब. दुसरं कुठूनही नाही. कारण हे संस्कार तुम्ही बाजारात गेला तुम्हाला संस्कार विकत मिळत नाहीत. तुम्हाला ज्ञान किती देईन, शिक्षक एखादा उभा राहीन तुम्हाला लाखोंशी रुपये खर्च करून सांगेल हे करा ते करा, पण संस्कार हे जे तुम्ही आज आई वडिलापासून जे म्हणतात हे संस्कार नंतर गुरु तुम्हीच, आणि तुम्ही हे संस्कार सगळ्याला द्यायला लागलात. कारण हे संस्कार मिळणं नाही. कारण प्रत्येक आई वडील आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर जगात डोकावून बघतो आणि तशी कॉपी करायला लावतो आज आई बाप. हो, पण आपल्या अंगणात असणाऱ्या दीर्घकाळ टिकवणाऱ्या गोष्टी किंवा बुद्धिमत्ते वाढ करणाऱ्या गोष्टी किंवा हाडाला रक्ताला चपळता काटकता टिकाऊपणा आणणाऱ्या गोष्टींचं महत्व आज 0% आई बाप सांगतो आपल्या मुलाला. हे दुनियामध्ये जे तुमचं कार्य आहे हे कार्य नो चॅलेंज चालू ह्या कार्याला. कारण हे कार्य तुम्हाला सांगतो कुणीही करू शकत नाही. मी प्रत्येकाचे चॅनल बघतो, प्रत्येकाच्या मुलाखती बघतो, प्रत्येकाच्या म्हणजे सगळ्या क्षेत्रातल्या बघतो, पण ही तुमची मुलाखत आहे, त्या मुलाखतीला नो चॅलेंज. त्यामुळं मी एक मनाला असं ठरवलं की सगळेच प्रत्येक मार्गाने चाललेत, आपण जरा वेगळ्या मार्गाने जाऊ. नाही, हे खूप चांगलं. आता मी बघतो 40 बैल बाजार बघतो, कुठले बाजार असतात त्या बाजारमध्ये दाखवतात, बैल पळालेले दाखवतात, किंमत बोला 1.25 लाख, 6 दात 4 दात आहे, दाती आहेत, असे आहे तसे आहे, झालं बसले उठले, कामाची गॅरंटी की 1 रुपयावर बैल 4 दिवसांत पैसे द्या, हीच फक्त मुलाखत झालं. तो कॅमेरा तो मागं पुढे तेवढा तोंडा पुढे फिरतो, झालं विषय संपला तिथला तिथं. बरं, मला त्याच्यामध्ये त्या तरुण वर्गान आणि त्या आई बापानी ते बाजारातला व्यवहाराचा आकडा ह्या मोबाईलवरती डोकं घालून आणि डोळं फोडून ऐकून काय करायचं? मग त्यामुळे जी रेस लागली त्या रेसीत हे जग टिकत नाही. कारण विकावते भाडवते असं किती वस्तू आणलेली, आणि हक्काची घरची जी असते ती आज तुम्ही गावरान ज्वारीच्या भाकरीची किंमत लोकांना सांगायला लागला. पण आपलं आयुष्य जगण्यासाठी जी रेस महत्वाची आहे, जे अन्न महत्वाचं आहे, जी चाल महत्वाची, जी संस्कृती महत्वाची आहे, ती शिकवा ना आपल्या घरात. ते कोणी शिकवा ना. नाही ते मी तर तुम्हाला सांगितलं का, तुम्हाला बाहेर काही मिळेल कितीही मिळेल, पण जे पाहिजे ते मिळण्यासाठी तुमची ही धडपड आहे का, ही धडपड म्हणजे सगळ्यात महत्वाची. आणि ह्या धडपडीला किंमत येणार, वेळ लागणार, पण ह्या धडपडीला किंमत 100% येणार. तर तुमच्यासारखे जातीवंत आईबापाच्या पोटाला जन्म घेतलेल्या अभ्यासू वृत्तीची माणसं समाजात आहेत, म्हणून तीच माझी पोचपावती आहे बरं का. बोलून दाखवत आहे. नाही, बरोबर आहे. तुमची माझी भेट नसताना, तुमचा माझा रुपयाचा व्यवहार नसताना, तुमचा माझा बांध नसताना, तुम्हाला कोणी सजेस्ट केलेलं नसताना, किंवा मला काय तुम्ही स्वप्नात आला नाही, किंवा तुमच्या मी स्वप्नात आलेलो नाही, मात्र ही मीडिया एक माध्यम आपल्याला सापडलेलं आहे. हे मीडियाचा आभार मानलं पाहिजे की तुम्ही जातीवंत आईबापाच्या पोटाला जन्मला, म्हणून समोर जातीवंत आईबापाच्या पोटाला एखादा जन्मला असेल तर तो ओळखू येतो. बरोबर आहे. आता 1 वर्ष झालं मी काम करतोय, हे तुम्हाला जाणीव झाली, मात्र मला जन्म दिलेल्या आईबापांना त्या गोष्टीची त्या तीव्रतेने जाणीव नसते ना. नाही. म्हणून तुम्ही तुमच्या आईबापाला जातीवंतपणे जन्म घेतला आणि तुमचे आईबाप सुद्धा जातीवंत रक्ताचे आहात, म्हणून तुमचं डोकं सुद्धा त्या पद्धतीनं समोरच्या माणसाला ओळखण्यासाठी तत्पर झालं. बरोबर. आणि चालना मिळते मला, आणि आज तुमच्या डोक्यात प्रकाश पडतो फोन करून काहीतरी 2 शब्दाचा आधार द्यावा म्हणून. हो, बरोबर. नाहीतर मग माझे भाऊकी आहे की, माझी पाहुणं आहेत, माझे रावळं आहेत, माझे शेजारी आहेत, किंवा मला जन्मापासून बघणारे खिल्लार प्रेमी आहेत, खिल्लार पालक आहेत, खिल्लार वळू मालक आहेत, पण त्याच्या कधी रक्तात एखादा शब्द आला नाही की तुमचं हे महत्वाचं आहे का सध्या जगात. नाही, तू महत्वाचं आहे, तुझं कार्य महत्वाचं आहे. ना कोणी माझ्या आईबापाला सांगायला नाही, ना मला स्वतःला कोणी शब्द सांगायला आला नाही. मी तुम्हाला सांगितलं काय, फक्त प्राइस, किंमत ह्या गोष्टीवर चालले. क्वालिटी आणि क्वांटिटी ह्याच्यामधला ज्याला अर्थ समजला तोच माणूस पुढे जाणार. वेळ लागेल हे कार्य जे करता ह्याला वेळ लागेल, पण हे असं कार्य तुम्हाला सांगतो ह्या कार्याला नो चॅलेंज आहे. आज ही फोन केला का, हा फोन घ्यायला सुद्धा वेळ मिळणार नाही. फोन घ्यायला कोणत्या गोष्टीची अपेक्षा न करता मी फक्त धावतोय.
आज तुळशीचं महत्व दारात असल्यावर नुसतं पाणी घालण्यापुरतं माहिती, पण तुळशीपासून जे काय महत्व आहे, गायीपासून जे काय महत्व आहे, गोसेवा, धनसेवा, सगळी सेवा माणूस करू शकतो, अन्नदान करू शकतो. पहिले राजे राजवाडे काय करत होते की गोसेवा करत होते, गोदान करत होते. त्याचं महत्व जे आहे ते तुम्ही आज सांगायला लागला की त्याच्यापासून काय मिळायला लागलं, काय तयार व्हायला लागलं. आज मला सांगा, एक एक बैल 10 फुटाचा 6 फुटाचा किती उंचीचा कशा कुठला असेल किंवा त्याचं शरीर असेल काय बघून लोकांचं मी प्रत्येक मुलाखतीमध्ये बघत असतो. ह्याचे आई कुठे आहे, ह्याचे वडील कुठे आहे, हा एवढा कसा बनला, ह्यासाठी तुम्ही खाऊ काय घातलं, हा किती जाते, कसा झाला, किती तयार झाला. म्हणजे ही जी माहिती आहे ती सगळ्यात महत्वाची. आज कर्नाटकात बैल येऊ द्या किंवा भले कुठून येऊ द्या, 200 किलोमीटर 500 कुठून येऊ द्या, पण ह्याची आई किती मापाची, ह्याचा वडील किती मापाचा, हा बैल तयार किती होतो उंचीला असेल किंवा कामाला असेल, हे असेल ह्याची माहिती रिसर्च आणि हा रिपोर्ट हा फक्त तुम्ही ठेवलेला आहे. हा, जरी एखादा हाताखाली लेखणी जरी असला आणि त्याला जरी आपण म्हणतली जरी म्हणलं तुला 50,000 महिने तुमची एवढं तो करणार नाही, कारण हिथं सगळा रिपोर्ट तुमच्यापाशी तयार आहे. बरोबर. हा रिपोर्ट होणार नाही लाजबाब. जसं तुम्हाला सांगतो अकबर बिरबल, तसं तुम्ही ही क्षेत्रातले बिरबल आहे. सोपं नाही तुम्हाला मी काय म्हणतो, सोपं नाही. माणूस मग किती बोलतो, व्हिडिओ घ्यायचा 2 मिनिटं काढायचा, रेकॉर्ड करायचं, झालं सगळं. सोपं नाही, कारण प्रत्येक माणसाची मानसिकता लक्षात घेता तुम्ही. आता एवढाच प्रतिसाद देण्यासाठी तुम्ही 1 वर्ष झालं चॅनल बघताय. हो. आणि मी लोकांना सांगतोय स्वतःहून, तुम्हाला त्या गोष्टीचा प्रतिसाद द्यायचा आहे तर त्या गोष्टीला भेटा आणि मग प्रतिसाद द्या. आणि तुमच्या आयुष्यातलं सगळंच खरंच सेव्ह करायचं असेल, आयुष्य पण सेव्ह करायचं असलं, वेळ, अंतर, खर्च, कष्ट सेव्ह करायचं असेल तर आजच आणि आत्ताच देशी गाय दारात बांधा. बरोबर. त्याशिवाय तुमच्या बुद्धीला फाटेच फुटणार नाही. बुद्धी चातुर्याची जी गोष्ट जी आहे का, आज आपण लहान लेकरं आपल्या घरात असतील किंवा बाळकडू जे म्हणतात का, हे बाळकडू घरातून संस्कारातून घडतं. होय. हा, हे बाळकडू असं किती सांगितलं की मी सांगतो किती मोठा पैलवान होतो, 100 बैठक मारतो, 10 किलोमीटर पळण, हे कर, बॉडी बनवतो, त्यांनी होत नाही. त्याला अंगचं स्वतःच पण लागतं की आपण कुठं काय तयार होतो. आता त्या मूळ मालकाने मुलाखत देताना काय सांगितलं, लक्ष बैल किती येतील किती जातील, बैल कसाही क्वालिटीचा, किल्लार घ्या, कुठलाही घ्या, कसाही बैल घ्या, कसाही असू द्या, पण त्या बैलाच्या सुद्धा रक्तामध्ये पाहिजे जिद्द की पळण्याची तेवढी पॉवर, जी दोघालाही पाहिजे. त्यावेळेस हे घडू शकत नाही. आता ते एक रायबाची छोटा एक मुलाखत आहे, पुण्यात एक चालतंय सध्या, जास्त लागले लोकेशनला, असे किती दाखवतात नवरा बायको. एक सध्या चॅनल आहे रायबाचं, असे भरपूर आहेत, हजारो आहेत. सगळेजण आता ह्यासाठी पळायला लागले, सांगायला लागले असं करा तसं करा, ते खुराक द्या, ते द्या. ते म्हणायला महत्व नाही, कारण त्या मूळ त्या सगळंच पाहिजे घडणाऱ्या गोष्टी. बरोबर. हा, पहिले काय पहिलं होत होते का, असं खायलाच मिळत होतं का, काहीच नव्हतं ना. आमचे वडील आजोबा आजी सगळे सांगत होते की बाबा हे दिवसा लोकांचे शेळ्या राखायचा, म्हशी राखायचा, जनावर थाकायचा, संध्याकाळी आल्यावर 4 घरच्या भाकरी मागायचा, त्या भाकरीचा काला करायचा, त्याला तांबडी तिकडाची बुकणी पाणी वाचायचा, सकाळी त्याला व्यायाम करून आणले तर त्याचाच लाडू बनवून खायचा. कुठलं तुपण कुठलं काय मिळलं तर करी, तेल मिळलं तर भरपूर झालं म्हणायचे, हे समाधान होतं त्या गोष्टीला. बरोबर. आज ह्या गोष्टी म्हणजे पहिलं कुठं गायला का खायला का पेंड होती काय, सरकीचं तुम्हाला सांगतो काय होती, विषय काय होता, जर कुठनं तरी घाणे तेल आलं तर त्यातनं पेंड मिळायची, झाली तर शेंगदाणा पेंड चालली तर भरपूर मोठं म्हणायचं. घरचंच काय असं त्याच्यावरच असायचं ना. आज ही संकरित निघलं, त्याला सुगराची कांडी द्या, हेच खाऊ घाला, तेच खाऊ घाला, कॅल्शियम द्या, फॉस्फरस द्या, हे पाडा ते पाडा, ह्या गोष्टी वाढल्याच ना. प्रत्येक गोट्यात गेल्यानंतर त्याची ती माहिती निघायला लागली, ह्या गोष्टी वाढल्या कशा. बरोबर. तसं आपल्या ह्या जातीवरून गायला कुठं काय मला सांगा ना, ऊन लागतो का, पाऊस लागतो का, वारा असतो, काय असतो, फक्त फिरून यायचंच की, दुसरं काय. निसर्गाच्या सानिध्यातलं शरीर आहे आणि घट्ट बनलेलं असतं. आता ह्याच्यावर एक तुम्हाला छोटं सांगतो, छोटं उदाहरण, हे रिअल मध्ये झालेली, मागच्या 5 पिढ्या खालचं झालेली. आमची एक पाहुणे होते, ते पाहुणे माड्याचे होते. तर ते माड्याचे पाहुणे असताना तुम्हाला सांगतो, त्यांना एक दुर्धर आजार झाला, कॅन्सर असो किंवा कुठला XYZ असो. ते म्हणले जाणारच म्हणले हे डॉक्टर. मी त्या टायमात पुण्याला पहिले एसटी नव्हते म्हणून लाकडाच्या फळी गाड्या बसून ते जात होते, नेत होते. ते गेल्यानंतर डॉक्टरने सांगितलं की महिनाभराचे तुमचे सगळे आहेत म्हणले, जवळचे लांब लांबचे पाहुणे बोलून घ्या. मग त्यांचे सगळे पाहुणे बोलले, तर आमच्या आजोबा पंजोबांनी काय केलं, पंजोबांनी की बाबा इकडून 2 घोडी घेऊन गेले. 3 दिवस लागले त्यांना घोडी घेऊन जायला तिथं माड्याला. तिथे गेल्यानंतर त्या घोड्यावर टाकून त्यांना इकडं आणलं. इकडं आणल्यानंतर तुम्हाला सांगतो यायला 2-3 दिवस लागले. त्यांना फक्त सकाळच्याला उठल्या तुम्हाला सांगतो गावरंगायचं ग्लासभर दूध द्यायचे आणि हुरडा करायची, हुरडा द्यायची, आणि दुपारच्याला हुरड्याची तुम्हाला सांगतो दशमी करून द्यायची त्यांना खाऊ घालायला. संध्याकाळी पण तुम्हाला सांगतो गावरंगायचं दूध, तूप,
त्यांना बाकी काही देत नव्हते. 3 महिन्यानंतर 4थ्या महिन्यात डॉक्टर म्हणले यांचा आजारच राहिला नाही. कुठला आजार हा मला माहिती आहे. देशी गायचं दूध आणि दशमी, देशी गायच्या दुधापासून बनवलेली दशमी आणि नंतर तूप खायला. डॉक्टर परेशान झाला की ह्यांना आजार नाही आणि तुम्हाला सांगितलं कुणी हा माणूस मरणारच नाही म्हणले आणि कंप्लीट 15 वर्ष जगले पुढे. आता काय झालं, जगात आधुनिक गोष्टी डोळ्यासमोर दाखवा लागली लोकांना. जगात यंत्रणा निघाली, जगात पॉलिशपणा निघाला, जगात शायनिंग निघाली, जगात टापटीपणा निघाली. त्याच्यामुळे काय झालं, जुन्या माणसांनी सुद्धा तिकडे बघायच्या नादात ते पिक्चर लागला, तमाशा लागला म्हणून हातातली कामं सोडून जेवण करून जात नव्हती का? स्वयंपाक सोडून लगेच थिएटर आला आणि पिक्चर आला म्हणून. असं हातातलं जुनं ते सोन्यासारखं काम सोडून लोक सैरा वैरा पळा लागली जगात. बरोबर. आता हे तुम्ही बोलत असताना दादा कोंडकेचे मी मागे असं मी ते पेज वाचतो, त्याच्यामध्ये दादा कोंडकेची जी पिक्चर मध्ये बैल दिसतात, गाडी दिसती, ते शेतकऱ्याला तुम्हाला सांगतो गरज लागली पैशाची आणि ते बैल कत्तलखान्याकडे चालले. दादा कोंडकेला ही गोष्ट कळाली की जे पिक्चर मध्ये आपण काम करायला बैल घेतो आणि त्या शेतकऱ्याला गरज लागली ते बैल कत्तलखान्यात चालले. त्यांनी तिथं पैसे देऊन ते बैल स्वतः सांभाळायला ठेवले. स्वतःच्या शेतीमध्ये त्यांनी राबून ती शेवटपर्यंत प्रत्येक पिक्चर मध्ये बैल दिसतात. ते गाडगी लावून झालेले बघा, कुठले कुठले गाणे आहेत, बरेच सगळे पिक्चर मध्ये ते त्यांनी शेवटपर्यंत मरेपर्यंत सांभाळले. म्हणजे तो माणूस आज नाव निघलं ना, त्यांनी तिथं आहे ती पोच पावती, जसं तुमचं निघलं तसं त्याचं तिथं निघलं ना. म्हणजे नाव निघतात मागं काय, हिऱ्यांचीच नाव निघतात. कोहिनूर हिरे आपल्याकडे आहेत, कोळशामध्ये पण आपल्याकडे हिरे आहेत. असं नाही हिरे काय जातीवंत कुठं सोडावं लागतात. बरोबर. चालेल, भेटू आपण कधीतरी योगा घेईन. होय होय, योगा आणायचा. आणू नक्की आणू, कुठं ना कुठं चांगल्या मुलाखतीमध्ये आपली भेट करू. योगा आणावं लागतो, कारण का आज तुम्ही जागा झालाय, थोडं विचार तर जागा झाले, तर माझे विचार जागा झाले. तर ह्या दोन्ही विचारांना एकत्र आपण आणलं तर कुठेतरी अजून 2 विचार जागा होतील. नाही 100% तुमच्या कार्याला सलाम करून मी कुठं ना कुठं जिथं वाटेल तिथं 100% तुम्हाला बोलवून पदर पैशाने बोलवून घेणार की ही मुलाखत घ्या आणि मला हे असं दिसले आणि हे करावंच लागतं आपल्याला. म्हणून आता तुम्हाला एखादा जाणवला समजा व्यक्ती, एखादा शेतकरी किंवा एखादी घटना, पण ती जगापुढे मांडायची, पण त्या घटनेमध्ये सत्यता आहे, तर सत्यतेनं वागणाऱ्या जातीच्या एखाद्या व्यक्तीला बोलवून ती सत्यता दाखवली पाहिजे. नाही, मग तुम्हाला म्हणलं ना मी, आज तुम्ही त्रिकोंडीचा राजा कसा दाखवता किंवा असे भरपूर आहेत उदाहरण द्यायला, तसं मी तुम्हाला तिथं बोलवून घेणार, 100% घेणार. धन्यवाद. मी सर लातूर हे इडशीला बेलसरी सर. बेलसरे. नाव आपलं? इडशी. एडशी. गावाचं नाव एडशी का? हा, एडशी, रामलिंग एडशी, धाराशिव जिल्हा. एडशी. हा. नाव? स्वरूप बेलसरे. हा, स्वरूप बेलसरे तुमचं आडनाव का? हा, बेलसरे आडनाव, स्वरूप नाव. मी ही माहिती तुमची खूप दिवसापासून बघतो. बरं. हा, आणि मी पण शोधतो कुठं ना कुठं तरी तुमचा नंबर सेव्ह करून, कुठं ना कुठं काय करायला लागलं का तिथं मला तुम्हाला बोलवून घेणार, सांगणार तरी असं करावं लागतं. बरं. एडशी गावाचं नाव आणि धाराशिव जिल्हा. हो. तालुका? ही धाराशिव. तालुका जिल्हा तोच धाराशिव. बरं. इकडे धाराशिवची. बरं. इकडे कधी ह्या भागात आला? नाही, येणार आहे, आवर्जून येणार आहे तुमच्या भागात जरा पाऊस कमी झाल्यावर. कारण तुमच्या धाराशिव भागातून म्हणजे तुम्ही बोलला किंवा फोन केला म्हणून एक गोष्ट आठवली. मी इकडे आहे, सोलापूर जिल्ह्यात आहे. पण आज ह्या कार्याचा किंवा ह्या कर्तृत्वाचा कुणाला कधी कसा फायदा होणार आहे किंवा मी कोणत्या पद्धतीने काम करतोय ह्याची बरोबर शहानिशा करून पाठपुरावा देणारा फक्त तुमच्या धाराशिव जिल्ह्यातली माणसं सापडली. मला म्हणजे बुद्धिमत्ता तुमच्या धाराशिव जिल्ह्यातल्या लोकांची एक वेगळ्या प्रकारे मला दिसून आली. तर तुमच्या जिल्ह्यातील लोक सरळ पद्धतीनं माझी भेट घेऊन गेलेत, माझ्या वडिलाची भेट घेऊन गेलेत किंवा माझ्या घरी येऊन गेलेत. त्यांच्या मुलाखती सुद्धा मी नोंद करून घेतलेल्या आहेत. बरोबर. पण माझी आता वेळ आहे की तुमच्या भागात येऊन भेट द्यायची. कधी या सर, स्वागत. तसे 4 ते 5 म्हणजे किंवा बोटावर मोजणे इतपत व्यक्ती आहेत धाराशिव मध्ये. तुम्ही कसं वेळात वेळ काढून मला प्रतिसाद दिला.
अशी वेळात वेळ काढून इथपर्यंत येऊन गेलेले व्यक्तिमत्व आहेत बरेच. नाही येणार ना सर. कसंही सांगू का, कारण ज्या गोष्टीची आवड निर्माण झाली का सर, त्या गोष्टीला माणूस वेळ देतोच. आणि त्या गोष्टीपर्यंत माणूस गेल्याशिवाय राहतच नाही की नेमकं सत्यता काय आहे काय नाही. बरोबर. हे बाबा ते खरंच आणि ते खरं काय आहे त्या गोष्टीवर संशोधन झाल्याशिवाय जमत नाही. बरोबर बरोबर. आणि कसं आहे, जेवढं तुम्ही आपल्या भारतातील लोक खूप हुशार आहेत, कमी हुशार नाहीत. मी तुम्हाला काय म्हणलो की तुम्ही जे कार्य करता ह्या पाठीमागे लागून हुशारपणा दुसऱ्याला देऊन चाललो आपण. हो. ते हुशारपणा आपल्या आयुष्यासाठी काहीच वापर करत नाही आपण. नाही. वास्तव बघायला गेलं तर त्या हुशारपणाचा वापर मरताना शेवटी बेडवरच होतो. बरोबर आहे. ते दवाखान्यातच होतो हुशारपणाचा वापर. हुशारपणाचा वापर आणि पैसा कमवलेला कोट्यधीश असू द्या नाहीतर लाखोपती असू द्या, बरोबर आहे. डॉक्टरनं बिल करेल तेवढंच देतो ना तिकडं. का त्याला म्हणतो की बिल कमी करा म्हणून? नाही कुठंच जीव वाचवायचा असतो ना घाबरून. कारण तुझ्या शरीरातच ते वसवस गेलेली असते. मग ती वसवस बाहेर काढायसाठी तर डॉक्टरने जन्म घेतला. चालेल सर, तुम्ही भेटू, आपण कॉल करू. थोडे 10 मिनिटं थोडं काम आहे, मीटिंगचे कॉल आहे मुलाचा. ठीक. हो चालेल. धन्यवाद वेळ दिला.